माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा माल म्हणजे नाफेड खरेदी केंद्रावर धामणगाव इथे येतो, तर आम्ही तिथे प्रथमतः त्याचं सॅम्पल घेऊन मॉइश्चर चेक करतो आणि त्यात जर समजा 12.34 असलं तर आम्ही समजा घेत नाही। याचं कारण असं की आमचं जेव्हा गोडाऊनला माल जातो तिथे 12.12 जरी आलं तर MSWC धामणगाव रेल्वे तिथले समजा गोडाऊनमधले जे समजा ग्रेडर वगैरे असतात किंवा व्यवस्थापक वगैरे ते तिथे प्रत्येक ट्रकमधलं प्रत्येक छल्लीचं सॅम्पल काढतात आणि 12.21 आणि असं जरी आलं तर ते पूर्ण माल वापस करते आणि माल वापस आलेला तुमच्या नजरेसमोरच आहे। ते 396 गट्टी ते परत आलेली आहे माझे, तर त्याच्यामुळं मला हा त्रास होत आहे। त्याच्यामुळं ही खरेदीसाठी थोडंसं मी यात काही ना काही व्यवस्था करण्यात यावी। मॉइश्चर वाढण्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मॉइश्चर समजा राज्य सरकारने जर मॉइश्चर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने जर मॉइश्चरमध्ये काही शिथिलता करून दिली तर त्यात म्हणजे शेतकऱ्यांचा माल बसू शकतो। मी इथे नंबर लावलेला होता 188 माझा टोकन नंबर होतं। मी जेव्हा इथे सॅम्पल आणलं तेव्हा माझं सोयाबीन आपण काही प्रत्येकच पोत्यातलं सॅम्पल आता 50 जर कट्टे असले तर आपण काही 50 कट्ट्यातलं सॅम्पल आपण आणू शकत नाही सर। आपण 2-4 कट्ट्यातलं सॅम्पल आणलं, आपण इथे दाखवलं, त्याच्यानंतर आपण गाडी आणली। गाडी आणल्यानंतर मॉइश्चर जास्त भरण्यात आलं, त्या कारणानं माझी गाडी परत गेली। यात विषय असा होऊन राहिला सर की मनस्ताप खूप होऊन राहिला, शेतमालाला भाव नाही आहे। तर हा जो मॉइश्चरचा विषय आहे हा शासनानं एक समजून घेऊन काहीतरी याच्यावर मध्यस्थी पर्याय काढायला पाहिजे आणि शेतकऱ्याचं समाधान करायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। हा सर्व इथे वापस आलेला माल, एवढा सर्व माल वापस येऊन इथे पडलेला आहे। नंबर लागल्यामुळे सोयाबीनची गाडी आणली। माझा माल हार्वेस्टरचा होता, पण 90% इकडे हार्वेस्टरचा माल आहे आणि 10% मशीनचा आहे। नाफेडले पाहिजे सुपर कांदा, आता कांदा कुठून आणायचा शेतकऱ्यानं? कोण का त्याचं बेकार झालेलं सोयाबीन नाफेडनं घ्यायला पाहिजे, नाही तर मग त्याचे 2 ग्रेड करायला पाहिजेत शेतकऱ्याचे। आता इथून जे सोयाबीन परत नेलेलं सोयाबीन आहे ते तिथं 33-34 रुपये मागून राहिले मंडईत, मग का आत्महत्या करायचं का शेतकऱ्यानं? सरकारने याची काळजी घेऊन आमची खरेदी चालू करून, नाही तर मग हे पूर्ण बंद करून द्यायला पाहिजे आणि फरकचे पैसे शेतकऱ्याला ताबडतोब द्यायला पाहिजेत, आमचं हे म्हणणं आहे। असता सॅम्पल माझं मॉइश्चर 12.7 भरलं। साहेबाचं म्हणणं असं पडलं का 12.7 चालत नाही आणि मी जर घेतलं तर बा गोडाऊनवाला माझा माल खाली करत नाही, त्याला तर 12.1 चालत नाही म्हणते गोडाऊनवाल्याला। त्याला याच्यात आता बंड साहेबाला थोडंसं मॉइश्चरची शिथिल करून हे आमचे सोयाबीन घ्यायला पाहिजे म्हणा. तुमचं